जाऊया पुढच्या बातमीकडे. तर पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आणि याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला रोहित पवार वगळता सर्व आमदार उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. मोदी शहांसारख्या बाह्य शक्ती पक्षांमध्ये अडचणी निर्माण करत असल्याचं राऊतांनी म्हटलंय. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो. अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून. जसं पूर्वी भारतामध्ये काही घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही. जयंतराव पाटील हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या भूमिकेत काम करणारे नेते आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचाही पगडा आहे. ते ज्या भागातून येतात तो एक क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य चळवळीतला मोठा भाग आहे आणि जयंतराव त्याच गोष्टीत तयार झालेले आहे. जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता आहे. त्याच्यामुळे हे कुठल्या एखाद्या गटात वगैरे सामील होऊन ते काय वेगळा विचार करतील. आणि आता आर पाटलांचे चिरंजीव आहेत, स्वतः रोहित पवार आहेत. सांगलीमध्ये कुणाचं नेतृत्व सक्षम आहे याचा निर्णय सांगलीकरांनी केलाय. जयंत पाटील यांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा आमचे नेते गोपीचंदजी पडळकर यांनी विधानसभेमध्ये जयंत पाटील यांच्यावर केलेलं भाषण ऐका. ज्यांना सांगली मिरज हा रस्ता आपल्या 15 वर्षाच्या हयातीमध्ये करता आला नाही, त्यांनी सांगलीचं नेतृत्व करू नये अशा पद्धतीचा सल्ला गोपीचंदजी पडळकर यांनी दिलाय. आणि आता जनाब संजय राऊत हे जयंत पाटलांच्या मदतीला धावून जात आहेत. परंतु लक्षात घ्या, सांगलीकरांनी त्यांचं नेतृत्व निवडलंय. तुम्ही कितीही कुणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुटा.